हॉटेल किंवा धाब्यावर तुम्ही अशी भाजी खाल्ली असेल, पण घरच्या काळ्या वाटणापासून जी भाजी बनवतो त्याच्या चवीला तोड नाही. नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण पारंपरिक व अस्सल काळ्या मसाल्याच्या शेवग्याची भाजी बनवणार आहोत. तर मंडळी, शेवग्याच्या भाजीसाठी या ठिकाणी मी 4 शेवग्याच्या शेंगा, 1 कांदा, थोडंसं खोबरं, डाळवं, लसूण, जिरे, शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. येथे मीडियम साईजचा मी कांदा घेऊन तो कांद्यावरचा पापुद्रा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि कांद्याच्या मध्यभागून 4 खाप करून घ्यायचा. कारण आपल्याला हा कांदा पूर्ण कापून न घेता आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे मध्यभागून थोडं थोडं कापून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी याचे 4 काप करून घेतलेले आहे. 4 काप मी यासाठी करून घेत आहे की कारण आपला कांदा हा व्यवस्थित भाजला जावा. जर तुम्ही असे काप करून घेतले तर आपला कांदा व्यवस्थित पूर्णतः भाजला जातो. आता आपण गॅसवरती चाळणी ठेवून घेऊ. गॅसची स्पीड ही मीडियम करून आपण आपला हा कांदा भाजून घेऊ. आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे. त्यामुळे काळा मसाला बनवत असताना कांदा करपेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो पूर्णतः काळा होऊ द्यायचा आहे. यामुळे आपल्या भाजीला एक विशिष्ट अशी खमंग चव येते. तुम्ही हा कांदा तव्यावर देखील भाजून घेऊ शकता. आणि तव्यावर जर तुम्ही कांदा भाजत असाल तर तो कांदा उभ्या लाईनमध्ये कट करून घ्यायचा आणि पूर्णतः काळा होईपर्यंत तव्यावर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला कांदा हा पूर्णतः काळा होत आहे. मी याला व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर या चाळणीवरती मी खोबरं भाजून घेते. येथे मी खोबऱ्याचे पातळ पातळ असे काप करून घेतलेले आहेत. कारण हे पातळ काप व्यवस्थित भाजले जातील म्हणून मी असे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही म्हणताल ह्या खोबऱ्याला तर जाळ लागलेला आहे, तो पूर्णतः करपला गेलेला आहे. पण तसे काहीही नाही. कारण जेवढं जास्त खोबरं काळवट होईल, तेवढी जास्त आपली भाजीची चव वाढेल. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, गावाकडे हे खोबरं व कांदा चुलीमधल्या आरामध्ये भाजून घेतात. त्यानंतर मी 2 चमच धने भाजून घेतलेले आहे. त्यानंतर लसूण देखील आपण थोडासा भाजून घेऊ. लसूण मी या ठिकाणी 15 ते 20 पाकळ्या घेतलेला आहे. आपल्या भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे. हे शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेऊ. शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे, त्यावरती डाग येईपर्यंत. तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे पूर्णतः भाजून झालेले आहे. आता आपण थोडंसं डाळवं भाजून घेऊ. ही भाजी मी 3 व्यक्तीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी साहित्यातलं प्रमाणही थोडं कमी घेतलेलं आहे. जर तुम्हाला जास्त व्यक्तीसाठी ही भाजी बनवायची असेल, तर तुम्ही डाळवं व शेंगदाणे किंवा इतर साहित्य तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता आपलं हे काळ्या मसाल्याचं साहित्य थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण शेवगा चिरून घेऊ. या ठिकाणी मी भाजीसाठी खूप जाड किंवा खूप कोवळ्या शेंगा घेतलेल्या नाहीत. मध्यम जाडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा हे आपण स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊ एक वेळेस. हे शेंगा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ पाण्यातून हे शेंगा धुवून घेतलेले आहेत. आता या शेंगा आपण शिजून घेऊ. आणि शेवग्याच्या शेंगा फार जास्त शिजून घ्यायच्या नाही. कारण त्या थोड्या शिजल्या म्हणजे खाताना जास्त चविष्ट लागतात. यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण आपले शेंगा शिजून घेऊ. तोपर्यंत आपण इकडं वाटण करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं, कांदा, भाजून घेतलेले धने, शेंगदाणे आणि डाळवं टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडासा लसूण टाकून घेऊ व हे वाटण आपण मिक्सर वाटे काढून घेऊ. यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून हे वाटण काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी पाणी टाकून हे वाटण काढून घेतलेलं आहे. आता आपण आपल्या शेंगाकडे वळू. या शेंगांना भरपूर प्रमाणात उकळी आलेली आहे. पहा मी शेंगा सोलताना याची पूर्णतः साल काढून घेतलेली नाही, कारण त्यामुळे शेंग फुटत नाही व त्यातला गर हा तसाच राहतो. आपल्या या शेंगा थोड्याशा शिजून झालेल्या आहेत. आता आपण त्याला काढून घेऊ आणि हे शेंगा शिजलेलं पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ, कारण हे पाणी आपल्याला नंतर भाजीसाठी वापरायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकू. तेल तापल्यास आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. मोहरी व्यवस्थित कढल्यास आपण यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेऊ. जिरे व्यवस्थित कढल्यास आपण यामध्ये जे वाटण केलेलं आहे काळ्या मसाल्याचं, हे वाटण आपण या तेलामध्ये सोडू. हे वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी भाजीला चव छान येईल. त्यामुळे हे वाटण सतत परतून घेत राहायचं. असं सतत परतून घेत राहिल्यास या वाटणाला छान तेल पण सुटेल. या वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये लाल तिखट मी 2 चम्मच टाकून घेतलेले आहे. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी
आणि घरी बनवलेला काळा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊ. घरी बनवलेला काळा मसाला मी 1 चमच यामध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला देखील टाकू शकता. आता आपण यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. या मसाल्यांना व्यवस्थित परतून घेऊ. जर कढईला हा मसाला चिटकत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता. आपल्या मसाल्याला मस्त छान तेल सुटल्यास आपण यामध्ये शेवगा टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये शेवगा टाकून घेतलेले आहे. शेवगा टाकून त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. आता आपण यामध्ये शेवगा शिजवलेलेच पाणी यामध्ये टाकून घेऊ. कारण शेंगाची जी चव आहे ती सगळी या पाण्यात उतरलेली असते. त्यामुळे हे पाणी फेकून न देता आपण यामध्ये भाजीसाठी हे पाणी वापरलेलं आहे. यांना व्यवस्थित परतून आपण यामध्ये किंचित थोडीशी हळद टाकून घेऊ. जर तुम्हाला भाजीचा रंग एकदम गडद हवा असेल तर तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखट देखील टाकू शकता. या सर्व मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. यामध्ये मी शेंगा शिजवलेलेच पाणी टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही थोडे जास्त पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि वरतून भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून आपण या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊ. शेंगा शिजवताना देखील आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ हे थोडं कमीच टाकून घ्यायचं. भाजीला व्यवस्थित परतून घेऊन आपण त्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवू. तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे. जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही. एकदम छान अशी झणझणीत काळ्या वाटणाची भाजी बनलेली आहे आपली. ही भाजी आता आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा झणझणीत भाजीसोबत कडक बाजरीची किंवा ज्वारीचीच भाकरी खायला छान लागते. अशी ही काळ्या वाटणाची शेवग्याची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि हो, या भाजीसोबत कांदा घ्यायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.